काय ग, काय झालं? बाळ काय रडतंय? आईची आठवण येतेय? हो. अगं असं नाही रडायचं, एकदम स्ट्रॉंग गर्ल व्हायचं. तू आहेस ना? आणि आता आईला बरं नाहीये की नाही, मग आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. आईशिवाय राहणारी बाळ स्ट्रॉंग असतात. तू राहत होतीस ना यापूर्वी, आत्ता आत्ता आई बाबा मिळाले ना तुला. बिट्टी, आईला बरं नाहीये म्हणून पार्टनर कसा राहतो पाहिलंस ना तू. हो, पण आम्ही आईशिवाय राहणार नाही आहोत. आईशिवाय राहणार नाही आहोत म्हणजे कसं काय? मलाही सांग ना बिट्टी. तिला जाऊ देणार नाही पार्टनर. पार्टनरचे पैसे द्यायच्या आत तो आईला इथे परत आणणार आहे. आमचं ठरलंय. आमचे ठरले. या रुद्रमुळे गौरी नाही म्हणत असणार डबे द्या. आम्ही ठरवलंय म्हणे. मी असताना ठरवूच कसे शकता तुम्ही? इथे जे काही होणार ते फक्त मी ठरवणार. ही रेवती पैठणकर. गौरी या घरातून बाहेर कशी जात नाही बघतेच मी. श्वेता, काय करतेस? जेवण. का? अगं चंदू करेल ना. नाही रेवती काकू, मी घरातल्यांसाठी जेवण बनवत नाहीये. मग ते ऑफिसमध्ये यांना डबे न्यायचे आहेत ना म्हणून. श्वेता, अगं पण तू हे का करतेस? रेवती काकू, प्रश्न आमच्या संसाराचा आहे आणि आता मी कुणावरही अवलंबून नाही राहणार आहे. मी करेन सगळं. यांना मानानं काम करताना बघायचंय मला. हो श्वेता, पण आपला हेतू वेगळा आहे ना. आपण गौरीसाठी करतोय ना हे सगळं. तिलाच मदत नको असेल तर आपण काय करणार? आणि आम्ही आमचं नुकसान का करायचं? रेवती काकू, माहितीये तुम्हाला हे किती खचून गेलेत. रुद्रभाऊजी कायमच विरोध करत राहणार आणि गौरी सुद्धा डबे नाही देणार. मग काय? अगं असं नाही होणार श्वेता. गौरीला बिझनेस करायचा आहे आणि गौरीला मदत व्हावी म्हणून सुमितला परमिशन दिली आहे कामावर जायची, राजन भाऊजींनी आणि नंदिनींनी. विसरलीस का? मी उगाचच रुद्र भाऊजींवर रागवत होते. इथे तुम्ही सगळे सुद्धा गौरीचाच विचार करताय. तिला मदत व्हावी म्हणून यांना काम, हो ना? ती महत्वाची आहे, यांना काहीच किंमत नाही. आमच्या संसाराला काहीच महत्व नाहीये का? श्वेता प्लीज डोक्यात राग घालून घेऊ नकोस. सुमितची काळजी सगळ्यांना आहे, पण गौरी मैत्रीण आहे ना तुझी, तिचा विचार कर. अगं तुझ्या मैत्रिणीचेही पैसे सुटतील आणि तुझा नवराही कौतुक करेल आणि घरचे. हे भलतंच काय करत बसली असतो? हे काम तुझं नाहीये, हे काम गौरीला करायचंय. गौरीला सपोर्ट करायचंय आपल्याला. श्वेता, तू ज्या गोष्टीची इतकी वर्ष वाट बघत होतीस ते आता होतंय. सुमित सोबत आनंदाने संसार कर. सुमित सोबत संसार करायचा, तो आनंद उपभोगायचा की इथे राबत बसायचं, याचा विचार आता तू कर. माझा ऐक श्वेता, गौरीला डबे करू दे, म्हणजे काही उलटसुलट होणार नाही. सुमितला खूप होप्स आहेत तुझ्याकडं. गुड गर्ल. आता रुद्रला मध्ये यायचं तर येऊ देत, माझ्या फायद्याचंच आहे ते. गौरी, तू हे सगळं बाहेर का मागवलंस? कारण आज सगळं काम मी इथे बाहेर बसूनच करणार आहे. इथे का? एक मिनिट, ते आज येतील असं वाटतंय तुला? हो मग येतील तर. आणि काल त्यांना त्रास झाला असेल तर होऊ देत ना. मी त्यांना चांगली ओळखते. आजारी पडले ना तरी येतील, बघ तू. मी ना आज त्यांना रंगी हात पकडणार आहे. त्यांचे हात रोजच रंगलेले असतात. तू पण ना त्यांच्यातलीच.
पण आज काही होऊ देत, ते माझ्याकडे बघतात हे सिद्ध करून दाखवणारच आहे. यातून तू पण बघतेस हेही सिद्ध होता म्हटलं. तू लक्ष ठेवणार आहेस मग काय उपयोग. आणि त्याने तुला विचारलं तू का बघतेस, मग काय करशील. त्यासाठी आयडिया ना माझ्याकडे. आयडिया काय? हे बघ. हे काय म्हणजे कशासाठी कळेलच तुला. काही करत असतेस तर तू. असू देच. पार्टनर, मला आईला भेटव ना. मला आईची खूप आठवण येते. अगं पण प्रॉमिस, मी काहीच बोलणार नाही. पण एकदा नाही ना. नेईन पण म्हणजे अजून ती वेळ नाही आली बिट्टी. अगं बिट्टू गेला जायचं का शाळेला. बिट्टी काय ग, तुझे परीक्षेचे मार्क आले? सांगितलं नाहीस तू? आणि काय आहे बिट्टी, इतके कमी मार्क आले? नाही, काहीतरी गोळ झाला असेल, नाहीतर बिट्टीला कसे कमी मार्क पडतील ना. आपली बिट्टी हुशार आहे का बिट्टी. बिट्टुकले अगं रडती कशा बाई. काय झालं बिट्टी? माझा अभ्यासच होत नाहीये पार्टनर. मला सारखी सारखी आईची आठवण येते. सगळ्यांना शाळेत सोडायला त्यांची आई येते आणि माझी आई येतच नाही. मला तर तिला बघता पण येत नाहीये. मला तिला बघायचंय पार्टनर. बिट्टी अगं तुला माहिती ना आपल्या आईचा प्रॉब्लेम काय झालाय, म्हणून आपल्याला असं करावं लागतंय. पार्टनर, मला नाही जायचंय शाळेत. बिट्टू अगं असं करून कसं चालेल, शिकायला पाहिजे की नाही. आणि गौरी वहिनीला समजा परत आठवलं आणि तेव्हा जर तिला कळलं की तू शाळेतच जात नव्हती तर तिला वाईट वाटेल की नाही. बिट्टी तुझी आज टेस्ट आहे का ग? हो. मग तू आज चांगले मार्क मिळवलेस ना की तुला आईला भेटवेल. प्रॉमिस. प्रॉमिस. आज बघ मी खूप चांगले मार्क्स मिळवणार. चल पटकन माझे केस बांधून दे. झालं. दाद्या प्रॉमिस तर केलास पण पूर्ण कसं करणार माहित नाही. तेव्हा बिट्टीचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे तिला हे प्रॉमिस करणं गरजेचं होतं. बघू काय होतंय ते. श्वेता तू नको प्रयत्न करू, नको भांडू घरच्यांशी माझ्यासाठी. मला नको कोणाचे उपकार. अहो काय बोलताय तुम्ही. तुम्हाला तुमच्या हक्काचं काम मिळावं यात घरच्यांचे उपकार कसले. आणि तुम्ही ह्याच घराचा भाग आहात ना. हो पण घरच्यांना हे वाटायला हवं ना. घरच्यांना काय वाटतं यावरून सत्य नाही ठरू शकत. आणि हे बघा
आता काहीही झालं ना तरी मी बोलणार. श्वेता माझं ऐक, मी काहीही करेन. मी मजुरी करेन, कचऱ्याच्या गाडीवर वगैरे काम करेन. खबरदार हा विचार जरी मनात आणला तर. हे बघा, तुम्हाला हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. मी आहे ना, सगळं नीट होईल. प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि उपकार बिपकार नाही, तुमच्या हक्काचंच काम तुम्हाला परत मिळणार आहे. हा फक्त आजचा दिवस धीर ठेवा. आणि त्याने काय होईल? तुम्हाला जे हवंय ते मिळेल. मी मिळवून देईन. घरच्यांना गौरी जास्त महत्वाची. गौरीला हातभार लागणं जसं घरच्यांना महत्वाचं आहे ना, त्यापेक्षाही जाऊन तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि माझं हे स्वप्न मी पूर्ण करणारच. काय बायको आहे ही? नवऱ्याला डबे विकायला पाठवण्यात आनंद यायचा. मूर्ख श्वेता, डबे विकणं हे काम माझं आहे का? बावलट मिडल क्लास, अजूनही गौरीच्याच मेंटॅलिटीची ही. हिला काय माहित, डब्यांचं काम फक्त बहाणा आहे, रुद्र गौरीला कायमचं दूर करण्यासाठी. आता कळेल बघतायत की नाही ते. मला बघता बघता रंग मारतात की पाणी मारतात हे कळणार नाही त्यांना. बरोबर पकडले जाते. काय ग, वाट बघतेस? नाही येणार ते आज. नक्की येणार, मला माहितीये. इथे आल्याशिवाय त्यांना करमणारच नाही. आणि काय ग, कोणाला नाही करमणार? त्यांना की तुला? मला तर असं वाटतंय तुलाच त्यांना बघायची घाई झाली. असं काही नाहीये. हो का? नाही, तुझं काम कर ना. मी माझं काम करतेच आहे. पण बघ, येणार ते नक्की. आणि आले तर आले, आपल्याला काय करायचंय? मी कुठे काय म्हणलं? कलर बिल आणलास ना? हो आहेत ना. हा, आणि ब्रश वगैरे सगळं सगळे. हे अगं नको लावते. अगं मोतीबिंदू झाल्यासारखं वाटतंय. गप्प बस, माझं ठरलंय. फार वाईट दिसतंय, ऐक माझं, नको घालू. बुद्धीने 1 वर्ष पण वयानं 10 वर्ष मागं गेली वाटते ही. तसं आपल्या कामाचा आवाका बघूनच. आवाज तर आहेच, पण गौरीजी काय झालं? कुठे काय? नाही, हा चष्मा लावलाय तुम्ही, डोळे आलेत का? हो. अरे मग काम कशाला करताय तुम्ही? आराम करा ना. नाही, ठीक आहे. मी ठीक आहे. अहो खरंच आराम करा. नाही, माझं जरा महत्वाचं काम आहे. हे बघा, डबे बनवण्याच्या कामापेक्षा तब्येत महत्वाची आहे. कोण म्हटलं डबे? माझं महत्वाचं काम ते नाही आहे. तुम्हाला काय सांगू मी? तुम्ही जा ना, ती टाकी रंगवा. वर्ष झालं रंगवतात. अहो तेच तर करायला आलोय. पण कालच्या जेवणानंतर दादा येणारच नव्हता इकडे. हो, तुमच्या जेवणाच्या आठवणीत रात्रभर झोपच नाही लागली मला. काय एवढं आवडलं? आजही हवंय? नाही नको, उगाच तुम्हाला त्रास कशाला. तो तर आत्ताही देताय तुम्ही. अच्छा, हो का? सॉरी. जा, काम करा तुमचं आणि मलाही करू द्या. तुम्हाला दिसत नाहीये का ते तुम्ही कचऱ्यात टाकताय पानं? चल रे.
आता बरोबर कळेल तुम्ही बघताय की नाही. पण मी बघते हे तुम्हाला कळणार नाही. मग तुम्हाला पकडेनच मी. दादा, दाल में नहीं लेकिन आंखों में कुछ तो काला लग रहा है. आंखों वर कुछ काला है. असो, आपल्याला काय करायचंय, चल काम करूया. पकडलंच जाणार. पण रुद्र पकडला जाणार असेल आणि डबेच बनणार नसतील तर मग गौरीला कसं घालवणार आपण? सुमित, तुझ्याकडे कॉईन असेल ना, तो टाक यात. का? आणि ती हात काढणार. तू हात काढला तरच टाकता येईल ना मला. करेक्ट. माझा हात मध्ये आला म्हणून तुला तुझं काम करता आलं नाही. अगदी तसंच रुद्र मध्ये मध्ये करतोय म्हणून गौरी काही काम करत नाही. आणि रुद्र काही सहजासहजी ऐकणार नाही. हो, त्या मजनूला फक्त तिकडे जाऊन 9% करण्यातच इंटरेस्ट आहे ना. तेच तर थांबवायचंय आपल्याला, म्हणजे गौरीला मोकळेपणाने काम करता येईल. पण कसं? कारण गौरीला आठवत जरी नसलं तरी ती बायको आहे ना त्याची. मग त्याला कसं थांबवणार आपण? थांबवणार तो फक्त श्वेताच्या मागे लाग, तिला घाईक कर. बाकीचं मी बघते. आज काहीही झालं तरी रुद्र आपल्या वाटेतून बाजूला व्हायलाच हवा. पवन ना, आज अजिबातच बघत नाहीयेत. का रे, काय गणले काय काय माहित. आणि त्या काळ्या चष्म्यामुळे काय कळणं बी झालंय. सगळं लक्ष इकडेच आहे, नुसते टाइमपाससाठी येतात. हसायला काय झालं रे? काय नाही, त्या माझ्याकडे बघतायत की नाही हे बघण्यासाठी मला त्यांच्याकडे बघावं लागेल. म्हणजे त्यांनी जर तक्रार केली ह्याचा अर्थ त्या माझ्याकडे बघतायत. आई शपथ, अरे डोसक्यात चालले माझ्या. एक नंबर. आता कसे पकडले जाते, पाण्याने रंगू दे, मग कळेलच. ओ पेंटर, थांबवा तुमचं काम. किती नाटक करता हो कामाचं? काही काम वगैरे करत नाही आहात तुम्ही. तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे. कशावरून? कशावरून म्हणजे? बघा ना, खरंच रंग देताय की नुसतं पाणीच लावताय? कसला पांचट रंग दिलाय, लक्षच नाही ना तुमचं. एक मिनिट, मला असाच रंग द्यायचा आहे आणि मुळात हा रंग असाच असतो. हो का? किती तापा मारतो? मी पाणी घातलंय त्या रंगात. तुम्ही? हो. का? मला बघायचं होतं तुम्ही खरंच काम करताय का ते. म्हणजे मला काही कळलं नाही. एक मिनिट, तुम्ही माझ्याकडे बघत होता? हो, कारण मला तुम्हाला पकडायचं होतं. पकडा ना. ओ, पकडायचं होतं म्हणजे बघताना पकडायचं होतं. पण काम करताना माणूस इकडे तिकडे बघतोस ना. मग इकडे तिकडे कुठेही बघा ना, माझ्याकडे कशाला बघता? एक मिनिट, मी कुठेही बघेन. देश स्वतंत्र आहे आणि मुळात हे माझं घर आहे.
आणि 2 मिनिटं तुमच्याकडे बघितलं तर काय फरक पडतो? आणि तसंही मी तुमच्याकडे बघतोय की नाही हे बघण्यासाठी तुम्ही तासनतास माझ्याकडे जे बघताय ते काही मला कळत नाही असं नाहीये ना.